नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आणि झटपट तयार होणारी आणि चवीला एकदम भारी अशी अंड्याची रेसिपी बनवणार आहोत। सगळ्यात अगोदर आपण आता इथं कांदे छान असे बारीक कट करून घेऊया। एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत कांदे आपल्याला। कांदे आपल्याला अशा पद्धतीने बारीक असे कट करून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घ्यायचे आहेत। 3 कांदे घेतले आहेत आणि एकच टोमॅटो घेतला आहे। तुमच्या आवडीनुसार अजून तुम्ही टोमॅटो वाढवू शकता, 2 टोमॅटो घेऊ शकता। मी इथं एकच टोमॅटो घेतला आहे, ते सुद्धा लहान लहान पीसेस करून घेतले आहेत, छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत एकदम। आणि कांदा टोमॅटो कट करून तयार आहे। तर आता 2 ते 3 मिरच्या आपण कट करून घेऊया। ह्या रेसिपीसाठी आपल्याला मिरची ऑप्शनल आहे, पण मिरची टाकल्यामुळे रिच अशी चव येते। अगोदर आपण कढईत तेल टाकूया। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरी टाकूया 1 चमचा अशी। जिरी छान फुलली आहे, यात आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया। कांदा लवकर शिजण्यासाठी किंवा मऊ होण्यासाठी यात मीठ टाकू शकतो आपण थोडंसं। कांदा अगदी गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे। हिरव्या मिरच्या कट केलेल्या छान अशा तेलात परतून घेऊया। कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊ। यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की आपला कांदा लगेचच मऊ होतो आणि परतून सुद्धा लगेचच होतो। आणि पाहू शकता तुम्ही गुलाबी रंगावर आपला कांदा छान असा परतून झाला आहे। यामध्ये टाकूया आता आपण कट केलेलं टोमॅटो। एकच टोमॅटो घेतला आहे, तुम्ही जास्त पण घेऊ शकता, 2 टोमॅटो घेऊ शकता। तर टोमॅटो छान असं मऊ होईपर्यंत परतून घेऊया। टोमॅटो 1 मिनिटभर असं परतून घेतलं की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकूया 1 चमचाभर। 1 छोटा चमचा अशी आलं लसूणची पेस्ट टाकली आहे, ती पण छान परतून घेऊया। आलं लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत आपण परतून घेतला आहे। कांदा टोमॅटो सुद्धा छान असं परतून झाला आहे। तर यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया। हळद टाकू थोडीशी, पाव चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे, बेडगी लाल मिरची पावडर टाकली आहे, छोटे 2 चमचे पावभाजी मसाला टाकला आहे। पावभाजी मसाला टाकल्यामुळे ह्या आपल्या रेसिपीला छान अशी हॉटेलसारखी रिच चव येते। आणि कोथिंबीर सुद्धा टाकली आहे थोडीशी आणि मीठ टाकूया चवीनुसार। मसाले छान परतले आहेत। मसाल्याने तेल सोडलं की त्यात अंडी फोडून टाकूया 1-1 असं। बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने मी अंडी फोडून सोडले आहेत। तर आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि सतत हलवत राहायचे, जेणेकरून आपली भुर्जी मोकळी होईल आणि चवीला सुद्धा खूप छान होते अशा पद्धतीने बनवलेली अंड्याची भुर्जी। तर नक्कीच बनवून पहा, छान अशी मोकळी मोकळी होते। मोठी आच आहे गॅसची आणि फिरवत राहूया। वाटलंच तर थोडंसं तुम्ही तेल टाकू शकता ह्या स्टेजला। तर मी अगोदरच थोडं जास्त तेल टाकलं आहे चमचमीत आपल्या अंड्याची भुर्जी होण्यासाठी। आणि छान अशी आपली ही अंड्याची भुर्जी तयार आहे। शेवटी यामध्ये भरपूर अशी फ्रेश अशी कोथिंबीर कट करून टाकली आहे आणि याला तुम्ही 2 मिनटं वाफसुद्धा काढू शकता। छान अशी आपली अंड्याची भुर्जी तयार आहे। ही गरम गरम चपातीसोबत किंवा पावासोबत तुम्ही सर्व करू शकता, खूप छान लागते चवीला। वरून तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता यामध्ये। तर अशी आपली चविष्ट अशी अंड्याची भुर्जी तयार आहे। सोपी साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला खूप छान आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटू पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।